आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक गोष्ट लक्षात ठेव, सुजित माझा आहे आणि तो माझाच राहणार. मॅडम कळलं तुला? तुला कळलं? तो माझा आहे आणि तो माझाच राहणार. तू जा इथून. मॅडम काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही जसं समजताय ना तसं काही बी नाहीये. तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही. हो मॅडम, तसलं खरंच काही बी नाहीये. देवी आईची शपथ. सुजित सर फक्त मला मैत्रीपोटी मदत करतात. त्यांना माझी अडचण माहितीये ना, म्हणून ते मला मदत करतात. अहो, आणि तुम्हाला असं वाटतंय ना की माझं त्यांच्यावर प्रेम? हो, देवी आईची शपथ घेऊन सांगते, तसलं काही बी नाहीये माझ्या मनात. आणि मी हे सुजित सरांना पटवून बी दिलंय. त्यांना ती पटली आहे. गप्प बसायचं. तू आता गप्प बसायचं. तुझ्यासारख्या मुलींना ना मी चांगलंच ओळखू नये. तुझे गेम मला चांगले कळतायत, कळलं? सुरुवातीला भोळा बाबडा चेहरा करून दुःखाची गाराणी गायची, सिंपती मिळवायची, मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि नंतर असं चित्र उभं करायचं की मी नाही घेतली. हा मुलगाच माझ्या जाळ्यात अडकलाय, याचंच माझ्यावर प्रेम आहे. नाही मॅडम, नाही. हेच करायचंय ना तुला? नाही मॅडम. हे असं करून सुजितला आणखी जवळ ओढायचंय ना तुझ्या? हाच प्लॅन ना तुझा? नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो फक्त माझा आहे आणि मी जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत तुला असाच त्रास देत राहणार मी, कळलं? त्यामुळे ऐक माझं. माझ्या आणि सुजितच्या आयुष्यातून निघून जा. इथे राहू नकोस, निघून जा. तुम्ही ठीक आहात? पोहोचलोय मी इथे. आहे ती समोरच. बोल. हॅलो संचिता, आत्ताच्या आत्ता ताबडतोब ऑफिसला ये. सुजित, तुला कसं कळलं मी इथे? आत्ता प्रश्न उत्तर खेळण्याचा मूड नाहीये माझा. तुझे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तर ऑफिसमध्ये देईन. एक क्षणही तिथे थांबायचं नाही आणि स्वानंदीला अजिबात त्रास द्यायचा नाही. लवकरात लवकर ऑफिसला पोहोच, ओके? सुजित, काय झालं? इतक्या अर्जंट का बोलावलंस मला? तू असं वागूच कसं शकतेस संचिता? काय करतेस तू? सुजित काम डाऊन. काय केलंय मी आणि काय वागलीये मला कळेल अशा भाषेत सांगशील का प्लीज? ओके. काल तू मला हॉस्टेलच्या बाहेर भेटलीस. तू मला सांगितलंस तू फक्त स्वानंदीला भेटायला आलीस. ते खोटं आहे. तू हॉस्टेलमध्ये जाऊन राहतेस, स्वानंदीला त्रास देतेस. तिला इथून नोकरीवरून काढून टाकलं, त्याने मन भरलं नाही तुझं? हे असं का वागतेस तू? तू गप्प बसण्यानं माझा प्रश्न बदलणार नाहीये संचिता. तू असं का वागलीस? मी तुला एक साधा प्रश्न विचारलाय, त्याचं खरं उत्तर मला हवंय. मला सांगणार आहेस का तू असं का वागलीस? संचिता, संचिता, सांगते. खरं तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला नकोच आहे मी,
कारण हा असा प्रश्न विचारून तू परक केलंस सुजित मला, पण ठीक आहे, तू इन्सिस्ट करतोच आहेस म्हणून सांगते. सुजित, माझ्यावर सिच्युएशन आलीये म्हणून मी राहते हॉस्टेलमध्ये. कोणती सिच्युएशन? सुजित, तू तुझ्या लाईफ मध्ये इतका बिझी झालायस की माझ्या लाईफ मध्ये काय चाललंय याची कल्पनाच नाही अरे तुला. इतक्या सहज सगळं विसरलास तू. इतकं सोपं आहे खरे सगळं तुझ्यासाठी. नाही, तुझ्यासाठी असेलही सोपं, पण माझ्यासाठी नाहीये. आपण एकत्र घालवलेले दिवस, आपला बॉन्ड, त्या मेमरीज मी नाही विसरले आणि मी विसरणार सुद्धा नाही सुजित. तुला माहितीये ना, मला अमेरिकेत जॉब मिळत होता. अमेरिकेत सोडलाय. का सोडला? तुझ्यासाठी सोडला ना मी. तुझ्या कंपनीत नोकरी करते का? आपल्याला एकत्र वेळ घालवता यावा, आपल्याला एकत्र काम करता यावं म्हणून ना. आणि या सगळ्याचं काय फळ मिळालं मला? असं असं पर्क करून टाकलंस ना तुम्हाला. मी हॉस्टेलमध्ये राहते हे कळल्यानंतर काळजी वाटायची सोडून तू तिथे का राहतेस असा जाब विचारलास तू. तुला एकदाही नाही वाटलं संचिता कुठल्या तरी अडचणीत आहे म्हणून तिथे राहत असेल? नाही वाटलं एकदाही तुला? हा, सॉरी. काय अडचण आहे? मला घरातून हाकलून लावलंय सुजित, आणि कसलाही विचार न करता तू आरोप करत सुटलास माझ्यावर की मी कुणाला तरी त्रास द्यायला म्हणून मुद्दाम हॉस्टेलवर राहते. खरंच शेम ऑन यू सुजित, शेम ऑन यू. स्वानंदी, स्वानंदी, तुम्ही रडू नका, आपण करू काहीतरी. मनी सर, किती महागातलं कापड आहे हे. आता दुसरं कापड कुठून आणू? आणि हे जे नुकसान झालंय त्याचं काय करू? हे प्रकरण जर त्या नमिता मॅडमला कळलं ना, त्या माझ्यावर भडकतील ते वेगळंच. वाटलं होतं ही ऑर्डर मिळाली तर आयुष्यातले प्रॉब्लेम सुटतील. हो, पण काय प्रॉब्लेम सुटताय? देवी आहे माझी परीक्षा बघतीये. शांत व्हा. एक प्रश्न सुटला नाही की दुसरा प्रश्न उभा राहतो. स्वानंदी, असं रडून प्रॉब्लेम सुटणार आहे का? असं वाटतंय जगातले सगळे प्रॉब्लेम माझा पत्ता शोधत माझ्याकडेच यायला लागले. गावाकडे प्रॉब्लेम होते म्हणून ते सोडवण्यासाठी शहरात आले. शहरात अजून नवीन प्रॉब्लेम. माझाच मूर्खपणा मला नडला. मला कळायला पाहिजे होतं एवढं महागातलं कापड घेऊन काय गरज होती मला बाहेर येण्याची. अहो स्वानंदी, अहो तुम्ही असं रडू नका. तुम्ही रडावं, स्वतःला त्रास करून घ्यावा इतकं महाग नाही हे कापड. स्वानंदी, मी करेन काहीतरी. प्लीज तुम्ही रडू नका. स्वानंदी, स्वानंदी, तुम्ही, आपण करू ना काहीतरी. स्वानंदी, स्वानंदी, ऐका माझं. तुम्ही प्लीज रडू नका. आपण करू काहीतरी. तुम्ही डोळे पुसा. तुम्ही पुसा.
संचिता, सांगशील का नेमकं काय घडलंय? आईबाबांनी एका मुलाबरोबर लग्न ठरवलं होतं माझं. मी जाऊन भेटले सुद्धा त्या मुलाला. पण भेटल्यानंतर तो विचित्र वाटला रे मला. त्याच्या टेम्परामेंटचा प्रॉब्लेम होता. माझ्याशी विचित्र वागला. तुला माहिती त्याने काय केलं? त्याने माझ्या अंगावर हात उगारला सुजित. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. आई बाबांना त्याचं खरं रूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण नाही ऐकलं त्यांनी माझं. त्यांना असं वाटतंय की माझं कुणावर तरी प्रेम आहे, माझ्या मनात दुसरं कुणीतरी आहे, म्हणून मी लग्नासाठी नकार देते. त्यांनी लग्नासाठी फोर्स केला. मी नाहीच म्हणत होते आणि फोर्स इतका वाढला की बाबा म्हणाले, तू जर लग्न नाही केलंस तर. संचिता, शांत हो. रिलॅक्स. सुजित, मी खूप एकटी पडली रे. मी खरंच खूप एकटी पडली. संचिता, रिलॅक्स. होईल सगळं व्यवस्थित. मला खरंच खूप गरज आहे तुझी. संचिता, रिलॅक्स. होईल सगळं व्यवस्थित. सुजित, संचिता, मला खरंच गरज आहे. मी एकटी पडली आहे सुजित. ओके. संचिता, रिलॅक्स. नो. नो. संचिता, बिहेव. हे बघ, आता माझ्या मनात कोणीतरी दुसरं आहे. आपल्यात फक्त चांगली मैत्री आहे आणि मैत्री पलीकडे मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट नाहीये. संचिता, प्लीज. सॉरी, मी येते. संचिता, आता कोणाचे फोटो आले होते तुझ्या स्क्रीनवर? अरे, तुला माहितीये ना, त्या हॉस्टेल मधल्या मुली खूप आगाऊ आहेत रे. जाऊ दे, काही नाही. संचिता, मला आता त्या फोटोमध्ये स्वानंदी दिसली. सुजित, हे बघ सुजित, जाऊ दे. उगीच त्रास होईल रे तुला.
सोड ना काय. संचिता मला फोटो बघू देत. संचिता प्लीज. ओके ओके. शांत व्हा. एक काम करतो, तुम्ही इथेच थांबा, अजिबात हलू नका. मी असा गेलो आणि असा आलो. ओके, मी आलोच. देवी आई, कसली परीक्षा बघतीयस ग माझी? का करतीये सगळं? स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. अहो काय बरं, उन्हात इतक्या गाढ झोपल्यात? छत्री? हो, छत्री, मी आणि हे सुद्धा. अहो मणी सर, हे कशाला? हे कशासाठी म्हणजे? रिकाम्या पोटी काही सुचणार आहे का तुम्हाला? त्यापेक्षा हे खाऊन घ्या. मणी सर, अहो अलीकडं माझी अन्नावरची वासनाच उडाल्यासारखं झालंय. घटना तशा घडतायत. पोटासाठी 2 घास खावे म्हणून खाल्ल्या जात आहेत, नाहीतर नुसता तोंडात घास फिरतोय. आणि आता हे खावं एवढा वेळ नाहीये माझ्याकडं. किती हट्ट करता हो तुम्ही. स्वानंदी, हे जे आणलंय ते गपचूप खाऊन घ्या, नाहीतर रागवे ना मी तुमच्यावर. आता बघितलं ना, शुद्ध नसल्यासारखं झोपलेला होता तुम्ही. हे पटकन खाऊन घ्या. अहो शुद्ध नव्हती हरपली माझी. काल झोप नाही ना झाली, म्हणून डोळा लागला होता. ठीक आहे. एक सरप्राईज होतं तुमच्यासाठी, पण तुम्ही खाणारच नसाल तर मग काय सरप्राईज देत नाही मी तुम्हाला. सरप्राईज? कसलं सरप्राईज? आधी हे खा, मग सांगतो. अहो म्हणजे तुम्ही ज्या धर्मसंकटात अडकला, म्हणजे आपला हा जो कापडाचा मुद्दा आहे, हा असा सॉल्व्ह होईल असं सोल्युशन आहे माझ्याकडे. पण त्याआधी तुम्हाला हे खावं लागेल. हल्लो, आता सांगा. सांगतो. कलर्ड आहे आणि मुख्य म्हणजे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक म्हणजे? ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक घटकांपासून बनवलेली गोष्ट. रंग. अच्छा. मणी सर, आम्ही असे कलर ना आमच्या गावाकडे पण बनवायचो. जास्वंदाच्या फुलापासनं, झेंडूच्या फुलापासनं, पानांपासनं. तसंच ना? करेक्ट. तर या रंगात हे अख्खं कापड भिजवलं, तर या डागाचा मुद्दा राहणारच नाही. बरोबर आहे मनी सर तुमचं. आणि तसंही नमिता मॅडम असं म्हणायलाच नाही की त्यांना या कलरचा ड्रेस पाहिजे, त्या कलरचा ड्रेस पाहिजे. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचंय. या रंगामध्ये हे कापड आपण 45 मिनिटं बुडवून ठेवलं की दुसऱ्या दिवशी वेगळ्या रंगाचं नवं कापड असेल. मग तुम्ही आरामात शिवू शकता. मणी सर,
तुम्ही लय म्हणजे लय भारी आहात. एक नंबर आयडिया शोधून काढली तुम्ही. थँक्यू बरं का. अहो